नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण क्लास 5 च्या मुलांसाठी पेरिमीटर अँड एरिया हा लेसन या ठिकाणी बघत आहोत। आज लेक्चर नंबर 2 आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम सेट 49 आज बघणार आहोत। जर तुम्हाला प्रॉब्लेम सेट 40 बघायचं असेल किंवा क्लास 5 चे बाकीचेही लेसन जे आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर बघूया प्रॉब्लेम सेट 49 मधला पहिला प्रश्न आपण बोर्डवरती लिहिलेले नाही, डायरेक्ट आपण पुस्तकातून वाचणार आहोत। तुम्हीही तुमच्या पुस्तकातून क्वेश्चन वाचा, जेणेकरून क्वेश्चन तुम्हाला छान समजेल आणि ज्या वेळेला आपण आन्सर सॉल्व्ह करू त्यावेळेला आन्सर ही छान समजेल, म्हणजे चांगल्या पद्धतीने समजून जाईल। ठीक आहे, तर बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे। हाऊ मच वायर विल बी नीडेड टू मेक अ रेक्टँगल 7 सेंटीमीटर लॉंग अँड 4 सेंटीमीटर वाइड। आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर जो एक रेक्टँगल आहे तो रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड्थ या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। म्हणजे फर्स्ट आपण गिवन लिहून घेऊया। म्हणजेच बघा, लेंथ इज इक्वल्स टू किती दिलेली आहे आपल्याला, 7 सेंटीमीटर दिलेली आहे, बरोबर आहे। त्याच पद्धतीनं ब्रेड्थ किती दिलेली आहे बघा, ब्रेड्थ इज इक्वल्स टू किती दिलेले आहे, 4 सेंटीमीटर दिलेले, बरोबर आहे। आणि त्यांनी काय विचारले बघा, देन हाऊ मच वायर विल बी नीडेड टू मेक अ रेक्टँगल। म्हणजेच रेक्टँगल तयार करण्यासाठी तुम्हाला वायर किती लागेल, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, तर पेरिमीटर काढायची आहे। म्हणजेच पेरिमीटरचा अर्थ काय, तर ऑल साइडची ऍडिशन, बरोबर आहे। म्हणजे जर समजा हा आपला रेक्टँगल असेल तर आपण काय करणार आहे, ही आपली लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे आणि ह्या सगळ्यांची ऍडिशन म्हणजेच आपलं काय झालं, तर पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल। म्हणजे चारी बाजूनी गुंडाळण्यासाठी जी वायर लागणार आहे ती किती लागणार आहे, असा जर प्रश्न विचारला जात असेल तर त्यावेळेला आपल्याला काय काढायचं आहे, तर पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल काढायचा आहे। आणि आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय असतो बघा, तर 2 इंटू ब्रॅकेट काय असतं, तर लेंथ प्लस ब्रेड्थ हा आपला काय आहे, फॉर्म्युला आहे। किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेड्थ हा सुद्धा फॉर्म्युला होऊ शकतो, कारण हा जो बाहेर असलेला 2 आहे त्यांनी एकदा लेंथला मल्टिप्लाय करायची, एकदा ब्रेड्थला मल्टिप्लाय करायची, किंवा ब्रॅकेट सॉल्व्ह करून 2 ने मल्टिप्लाय केलं तरीही चालतं। म्हणजेच बघा या ठिकाणी हा 2 आला, लेंथ आपल्याला किती दिलेली आहे, तर 7 दिलेली आहे। इथं काही नसतं, त्यावेळेला इथं मल्टिप्लिकेशनचं साइन असतं। ठीक आहे, इथं 7 आले, प्लस ब्रेड्थ किती दिलेली आहे, 4 दिलेली आहे। म्हणजेच बघा हे 2 तसेच ठेवायचे, मल्टिप्लिकेशनचे साइन 7 प्लस 4 म्हणजेच 11 झाले। आता काय करायचं आपल्याला, तर 2 इंटू 11 करायचे, म्हणजे 11 2 जा 22 झालेले आहेत, बरोबर आहे। आणि आपल्याला युनिट देताना सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे, त्यामुळे पेरिमीटरचं युनिट सुद्धा काय असणार आहे, सेंटीमीटर असणार आहे। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला खाली काय लिहायला लागेल बघा, तर 22 सेंटीमीटर wire will be needed to make rectangle। ठीक आहे, हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे तोही बघूया आपण। इफ द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज अ 20 मीटर, म्हणजेच लेंथ दिलेली आहे आपल्याला, किती दिलेली आहे, तर 20 मीटर दिलेली आहे। त्यानंतर विड्थ म्हणजेच आपली काय असते, तर ब्रेड्थ असते, बरोबर आहे। ती किती दिलेली आहे, तर 12 मीटर दिलेली आहे। आणि पुढे प्रश्न असा विचारलेला आहे आपल्याला, व्हॉट इज इट्स पेरिमीटर। म्हणजेच काय करायचे आपल्याला या ठिकाणी पेरिमीटर फाइंड करायची आहे। म्हणून पेरिमीटर इज इक्वल्स टू, जो तुम्हाला बुक मध्ये फॉर्म्युला दिलेला आहे तो या ठिकाणी यूज करून बघूया। म्हणजेच बघा 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू काय असणार आहे आपला, तर ब्रेड्थ असणार आहे। म्हणजे फर्स्ट वाला क्वेश्चन पण तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता। ठीक आहे, त्यामुळे इथे बघा 2 इंटू लेंथ किती दिलेली आहे आपल्याला, तर 20 प्लस 2 इंटू ब्रेड्थ म्हणजेच किती दिलेली आहे आपल्याला,
12 दिलेली आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बॉडोमॉस रूल या ठिकाणी यूज करावा लागणार आहे. बॉडोमॉस रूल कसा यूज करायचा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. बॉडोमॉस रूल मध्ये फर्स्ट आपल्याला काय करून घ्यावे लागेल, यामध्ये मल्टिप्लिकेशन करून घ्यावे लागतील. म्हणजेच बघा 2 2 जा 4 आणि हा 0, इथला प्लस तसाच ठेवलेला आहे आणि 12 2 जा किती झाले 24. आणि आता आपल्याला या दोघांची काय करायची आहे, ऍडिशन करायची आहे. म्हणजेच इथं 0 + 4 4 आले, 4 + 2 किती झाले 6 आले आणि युनिट देताना मीटर मध्ये दिलेले आहे. म्हणजे आन्सर हे काय असणार आहे आपलं 64 मीटर असणार आहे. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल to 64 meter is the correct answer. Okay. थर्ड वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत आणि काय सांगितलेलं आहे, each side of a square is a 9 meter long, find its perimeter. म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे, तर each side of स्क्वेअर किती दिलेली आहे, तर 9 मीटर दिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर वापरावं लागेल. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, तर 4 into 1 साइड ऑफ स्क्वेअर. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा हे 4 तर ऍज इट इज तसेच राहणार आहेत आणि स्क्वेअरची जी साइड आहे ती किती दिलेली आहे आपल्याला, तर 9 दिलेली आहे. 9 4 जा किती होतात, तर 36 होतात, बरोबर आहे. त्यामुळे इथं बघा मीटर मध्ये कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे युनिट आहे, त्यामुळं आपलं पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हा काय असणार आहे, तर 36 मीटर इतकी असणार आहे. हा होता आपला थर्ड वन क्वेश्चन. फोर्थ वन क्वेश्चन बघतोय, काय सांगितलेले बघा, इफ वी टेक 4 राउंड अ फील्ड दॅट इज 160 मीटर लॉंग अँड 90 मीटर वाईड, व्हॉट इज द डिस्टन्स वी वॉक इन अ किलोमीटर. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे बघा, तर 4 राऊंड आपल्याला मारायचे आहेत, पण तो जो रेक्टँग्युलर फील्ड आहे त्याची लेंथ आणि ब्रेड्थ आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर 4 राऊंड पूर्ण करण्यासाठी किती किलोमीटर डिस्टन्स आपल्याला वॉक करायला लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच फर्स्ट आपण काय करू, गिव्ह अँड राईट करून घेऊया. लेंथ किती दिलेली आहे बघा, लेंथ तर 160 मीटर. ठीक आहे. लॉंग मीन्स लेंथ अँड वाईड मीन्स काय असते आपली, तर ब्रेड्थ. ठीक आहे. किती दिलेली आहे इथं 90 मीटर. आता या ठिकाणी बघा 1 राउंड ऑफ फील्ड म्हणजे एक राउंड, फील्डचा एक राउंड म्हणजेच काय असणार आहे आपला, तर पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल असणार आहे, बरोबर आहे. रेक्टँगल म्हणजेच किती झाले बघा, तर 2 into लेंथ प्लस 2 into ब्रेड्थ. फॉर्म्युले प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून बघा इथं 2 into लेंथ, लेंथ किती आपली, तर 160 प्लस 2 into ब्रेड्थ म्हणजेच किती आहे 90. परत एकदा आपल्याला बॉडमस हे कंस टाका, म्हणजे ब्रॅकेट टाका, जेणेकरून सोडवायला काय होतं, सोपं जातं, बरोबर आहे. 16 2 जा 32, 320 आले, प्लस 9 2 जा 18 अँड इथला 1 zeros, बरोबर आहे. आता दोघांची ऍडिशन केली तर इथं 0, 8 + 2 10 कॅरी ओव्हर आले, 3 + 1 4 आणि इथला आले 500 मीटर. हे आपले काय झाले, एका राऊंड साठी लागणारं डिस्टन्स आहे, म्हणजे होणारं डिस्टन्स आहे. दॅट्स वाय आपल्याला काय करायचंय आपल्याला, तर 4 राउंड ऑफ अ फील्ड, 4 राउंड ऑफ अ फील्ड द डिस्टन्स इज काय असणार आहे बघा इथं, तर 4 into 1 राऊंडला किती आहे, तर 500 आहे, बरोबर आहे. 5 4 जा किती झाले, तर 200 मीटर इतकं झालेलं आहे. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर व्हॉट इज द डिस्टन्स वी वॉक इन अ किलोमीटर, बरोबर आहे. बट इथं बघा 1 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर इज इक्वल्स टू काय असते आपले 1000 मीटर्स असतात, बरोबर आहे. म्हणजेच इथे किती झाले 2 किलोमीटर्स. म्हणजेच लास्ट आन्सर आपण काय लिहिणार आहे, वी वॉक 2 किलोमीटर डिस्टन्स. ओके. हा होता आपला फोर्थ वन क्वेश्चन. फिफ्थ वन क्वेश्चन बघूया, काय सांगितलेले बघा, संजू कंप्लीट 12 राउंड्स अराउंड अ स्क्वेअर पार्क एव्हरी डे. म्हणजे प्रत्येक दिवसाला संजू 12 राउंड स्क्वेअर पार्कचे करतो. इफ वन साइड ऑफ अ पार्क इज अ 120 मीटर असं सांगितलेलं आहे. कितवा क्वेश्चन आहे, फिफ्थ वन क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे आपल्याला, तर वन साइड
ऑफ अ पार्क, किंवा आपण काय म्हणू शकतो ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर. किती दिलेली आहे या ठिकाणी, तर 120 मीटर दिलेली आहे. बरोबर आहे. पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी, फाइंड आउट इन अ किलोमीटर्स अँड मीटर्स द डिस्टन्स दॅट संजू कव्हर्स डेली. म्हणजे डेली किलोमीटर आणि मीटर मध्ये संजू किती डिस्टन्स कव्हर करतो हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे परत एकदा या ठिकाणी आपली पेरिमीटरच आलेली आहे. ठीक आहे. Therefore, the one round of a park is equals to काय असणार आहे, तर पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजेच काय आले, तर 4 into 1 साइड ऑफ अ स्क्वेअर. ठीक आहे. किती दिलेली आहे वन साइड आपल्याला, तर 120 मीटर इतकी दिलेली आहे. म्हणजेच 120 मीटर. मल्टिप्लिकेशन केले, 12 4 चा किती होतात, 48 होतात. म्हणजे 4 2 चा 8, 4 1 चा 4 आणि 4 0 चा 0. हे मीटर मध्ये आलेले. बरोबर आहे. असे किती राऊंड मारतो तो, तर 12 राऊंड मारतो. Therefore, the 12 राउंड डिस्टन्स इज इक्वल टू किती असणार आहे बघा, तर 12 into 480 मीटर असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय झाले, 480 into 12. मल्टिप्लिकेशन करा, 2 0 चा 0, 4 8 2 चा 16, 4 2 चा 8 प्लस 1 9 0 0 8 4 ऍडिशन केली तर 0 6 17 आणि इथे आले 5. म्हणजे 5760 मीटर मध्ये आलेले आहे. बरोबर आहे. आता बघा आपण हे शिकलेलो आहे ऑलरेडी. हे जे 1000 प्लेस मध्ये असते ती काय असणार आहे आपलं, तर किलोमीटर मध्ये असणार आहे. म्हणजे येताना काय येणार आहे, 5 किलोमीटर अँड 760 मीटर इतकं डिस्टन्स तो काय केलेला आहे, चाललेला आहे. ठीक आहे. म्हणजेच खाली काय विचारलेलं आहे आपल्याला, फाइंड आउट इन अ किलोमीटर अँड मीटर द डिस्टन्स दॅट संजू कव्हर्स डेली. म्हणून लिहिणार आहे आपण, द डिस्टन्स कव्हर्स डेली 5 किलोमीटर 760 मीटर. ओके. हा होता 5th वन क्वेश्चन. 6th वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेले बघा, द लेंथ ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ अ लँड इज अ 50 मीटर. म्हणजे परत एकदा रेक्टँग्युलर प्लॉट आहे, लेंथ दिलेली आहे आपल्याला. लेंथ इज इक्वल्स टू किती दिलेली आहे, 50 मीटर दिलेली आहे. विड्थ मीन्स काय झालेले आहे, अँड इट्स विड्थ इज अ 30 मीटर. म्हणजेच काय झालेले आहे, तर ब्रेड्थ इज इक्वल्स टू किती दिलेली आहे, तर 30 मीटर दिलेली आहे. बरोबर आहे. अ ट्रिपल फेन्स हॅज टू बी पुट अलॉंग इट्स एडजेस. म्हणजे ट्रिपल काय सांगितलेले, ट्रिपल फेन्स म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर 3 राऊंड आपल्याला या ठिकाणी मारायचे आहेत वायरचे. ठीक आहे. इफ द वायर कॉस्ट 60 रुपीज पर मीटर देन व्हॉट विल बी द टोटल कॉस्ट ऑफ वायर निडेड फॉर द पेन्स. म्हणजे त्या वायरची टोटल कॉस्ट किती असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा आपल्याला काय दिलेली आहे, लेंथ आणि ब्रेड्थ दिलेली आहे. म्हणून फर्स्ट आपण काय करणार आहे, तर पेरिमीटर काढून घेणार आहे. बरोबर आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू 2 into लेंथ प्लस 2 into ब्रेड्थ. तुम्ही इथं स्पेलिंग लिहू शकता. इथे बघा 2 into लेंथ, लेंथ किती दिलेली आहे 50 प्लस 2 into ब्रेड्थ किती दिलेली आहे 30. ठीक आहे. म्हणजेच बघा 5 2 जा 10 100 झाले प्लस 3 2 जा 6 म्हणजे 60 झाले. 100 प्लस 60 म्हणजेच किती आले आपले 160 मीटर झालेले. हे कशाचे झाले आपले, 1 राऊंडचे झाले. बरोबर आहे. असे आपल्याला किती राऊंड मारायचे आहेत, तर 3 राऊंड मारायचे आहेत. 3 ट्रिपल फेन्स वायर नीडेड. 3 राऊंड मारण्यासाठी किती वायर लागते हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, 3 into 1 राऊंड साठी किती लागते, तर 160 लागते. बरोबर आहे. 16 6 3 जा 18 कॅरी ओव्हर 3 1 जा 3 प्लस 1 4 48 आणि इथलं आहे 0. बरोबर आहे. म्हणजे 480 मीटर इतकी वायर लागेल. कितीला, तर 3 राऊंडला. बरोबर आहे. पण आता त्यांनी देताना काय सांगितलेलं आहे बघा, द वायर कॉस्ट इज किती दिलेली आहे, तर 60 रुपीज पर मीटर. ठीक आहे. म्हणजे पर मीटरला 60 रुपीज इतकी वायर लागते. तर टोटल कॉस्ट ऑफ द वायर
वायर काय असणार आहे बघा, तर हे आले आपल्या 1 मीटर साठी लागणारी कॉस्ट म्हणजे 60 इंटू वायर किती आहे आपली, तर 480 मीटर. म्हणून आले 480 मीटर. मल्टिप्लिकेशन करा, 480 इंटू 60. पहिल्यांदा आपण काय करू, 6 ने मल्टिप्लाय करून घे. 6 8 जा 48 बरोबर आहे. 6 4 जा 24, 24 प्लस 4 म्हणजे 28 झाले आणि हे 2 झिरोज बरोबर आहे. म्हणजेच बघा 28800 म्हणजे 28,800 रुपीज इतकी काय लागणार आहे, तर वायरची टोटल कॉस्ट असणार आहे. ठीक आहे. 7th वन क्वेश्चन आपण बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, अ गेम रिक्वायर्स इट्स प्लेस टू रन अराउंड अ स्क्वेअर प्लेग्राउंड. ठीक आहे. Each side of a playground is a 20-meter long. One player took a 5 rounds around the playground. How many meters did he run all together? म्हणजे काय गेम आहे आपला, तर 1 राऊंड रन करायचंय बरोबर आहे. म्हणजे काय झालं, 1 राऊंड म्हणजे पेरिमीटर फाइंड केली स्क्वेअरची. ठीक आहे. असे 5 राऊंड मारले तर किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा 7th वन क्वेश्चन आहे. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, तर each side of a playground किती दिलेली आहे आपल्याला, तर 20 मीटर इतकी दिलेली आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, आता 1 राऊंड ऑफ प्लेग्राउंड इज इक्वल्स टू काय असणार आहे, तर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर असणार आहे बरोबर आहे, कारण का स्क्वेअर शेप आहे. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर काय असतो, तर 4 इंटू 1 साइड ऑफ अ स्क्वेअर, 1 साइड ऑफ अ स्क्वेअर किंवा प्लेग्राउंड लिहू शकता इथं तुम्ही. इथे बघा 4 इंटू किती आले 20 मीटर म्हणजे 4 2 जा 8 आणि इथला 0 म्हणजे एका राऊंड साठी किती लागले आपल्याला, तर 80 मीटर इतकं डिस्टन्स लागलेलं आहे. देन असे किती राऊंड मारलेले आहेत, 5 राऊंड्स बरोबर आहे. फॉर 5 राऊंड काय असणार आहे बघा, तर 80 इंटू 5 केले तर 8 5 किती होतात, तर 40 आणि इथले 0 म्हणजे 400 मीटर इतकं डिस्टन्स झालेलं आहे. देन हाऊ मेनी मीटर्स डिड ही रन ऑल टुगेदर. त्यामुळे इथं लिहिणार आहे ही रन ऑल टुगेदर 400 मीटर. ठीक आहे. आता 10th क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, तर लुक ॲट द फिगर्स ऑन द शीट ऑफ अ ग्राफ पेपर, मेजर देअर साइड्स विथ द हेल्प ऑफ द लाइन्स ऑन द ग्राफ पेपर, राइट द पेरिमीटर ऑफ ईच ऑफ द राइट बॉक्स. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत, पण आपल्याला ग्राफ पेपरवरती इथं काय केलेले आहे, तर रेक्टँगल किंवा स्क्वेअर शेप दिलेले आहेत आणि त्याचा पेरिमीटर किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. पण ते डायरेक्टली लिहायचंय का तिथं, तर नाही. आपल्याला काय करायचंय, तर जे गिवन रेक्टँगल किंवा रेक्टँगल आहेत किंवा स्क्वेअर आहेत त्याच्या साइड्स काय आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला फाइंड करून घ्यायचे. आता साइड्स मोजताना, आता साइड्स ज्या मोजतो आपण त्यावेळेला मोजताना आपल्याला कशा मोजायचे बघा, तर ज्या वेळेला ह्या 2 डार्क लाईन असतात त्या 2 डार्क लाईन म्हणजेच किती असतं, तर 1 सेंटीमीटर असतं बरोबर आहे. म्हणजेच आता जर ए पासून बी पर्यंत डिस्टन्स काढायचं असेल तर यामध्ये बघा काय दिलेलं आहे, तर किती ब्लॉक्स तयार होतात बघा, तर 1 2 आणि 3 होतात आणि चौथ्या ब्लॉक्सचं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्यामध्ये बघा अशा छोट्या छोट्या किती आहेत, तर 5 लाईन्स आहेत. म्हणजेच एका पूर्ण ब्लॉक्स मध्ये काय असतं, जर समजा ही एक डार्क लाईन आहे आणि ही एक डार्क लाईन आहे, तर ह्याच्यामध्ये अगदी एक थोडीशी डार्क लाईन असते आणि त्याच्या आतमध्ये बघा तर 1 2 3 आणि 4 आणि खाली 1 2 3 आणि 4. आता आपल्याला देताना बघा असे ब्लॉक्स, असे टोटल ब्लॉक्स किती दिलेले आहेत, तर 1 2 आणि 3 दिलेले आहेत. म्हणजेच इथपर्यंत येताना किती आलेत, 1 हा 2 आणि हा 3 बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर बघा इथं स्मॉल म्हणजे बारीक बारीक किती लाईन आहे, 2 3 4 आणि 5व्या लाईनवर काय आहे, बी आहे. म्हणजेच या सेंटर लाईन वरती पॉइंट आलेला आहे बी चा बरोबर आहे. म्हणजेच टोटल किती लेंथ झाली बघा त्याची, तर 1 2 3 आणि 0.5 म्हणजे इथं लेंथ आलेली आहे आपली 3.5 आणि हे जे डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स इथलं आहे, त्यामुळे इथं पण किती येणार आहे आपले 3.5 येणार आहे बरोबर आहे. आता एडीचं डिस्टन्स जर आपण घेतलं तर या ठिकाणी बघा किती आलेलं आहे,
तर पहिला एक ब्लॉक कंप्लीट आहे, दुसरा एक ब्लॉक कंप्लीट आहे आणि लाईन्स जर मोजल्या तर 5व्या लाईन वरती काय आहे, डी आहे. म्हणजे येताना 2 ब्लॉक्स आणि 5 लाईन्स आहेत. म्हणजे इथं किती आले आपले, तर 2.5, इथं पण 2.5. आता आपल्याला काय करायचंय, तर पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आता बघा पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल काय असतं, तर 2 इंटू लेंथ, लेंथ किती आहे आपली, तर 3.5 प्लस 2 इंटू ब्रेड्थ, ब्रेड्थ किती आहे आपली, तर 2.5. आता याची सुद्धा मल्टिप्लिकेशन वगैरे जे आहेत ते ऑलरेडी आपण चॅनल वरती टाकलेले आहेत, जे डेसिमल पॉइंटचे आहेत. जर तुम्ही गणिताचा बेस ही प्लेलिस्ट बघितली तर त्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे सगळे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे, इथं बघा 3.5 इंटू 2 म्हणजे 7.0 आले, 35 टू 70 आणि एक 0 आला, बरोबर आहे. प्लस 25 टू 50, एक डिजिट नंतर पॉईंट म्हणून 5.0. म्हणजेच बघा 0.0 तर निघून गेले, 7 प्लस 5 म्हणजेच किती आले, 12 सेंटीमीटर आलेले. जे युनिट आपल्याला दिलेले आहे ते सेंटीमीटर मध्ये, बरोबर आहे. म्हणजे हे होतं आपलं फर्स्टचा एक्झाम्पल. आता सेकंड मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, तर EH जे डिस्टन्स आहे, EH इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे, त्यामध्ये बघितलं तर इथं बघा तर 1, 2 आणि थर्ड लाईन वरती H आलेला आहे. म्हणजेच इथं काय असणार आहे, तर एक ब्लॉक आणि हे असल्यामुळे इथं किती झाले, 1.3 झाले, बरोबर आहे. आता E पासून F पर्यंत जर डिस्टन्स घेतलं तर यामध्ये टोटल ब्लॉक्स किती आहेत, 1, 2, 3 झाले, म्हणजे 3 झाले. आणि पॉइंट किती असणार आहेत, तर पुढे किती लाईन्स आहेत, तर 8 लाईन्स आहेत. त्यामुळे इथं असणार आहे आपले 3.8, म्हणून इथलं पण 3.8, इथलं 1.3, बरोबर आहे. म्हणजेच एरिया ऑफ अ रेक्टँगल काय असणार आहे या ठिकाणी, 2 इंटू लेंथ, लेंथ किती आहे 3.8 प्लस 2 इंटू ब्रेड्थ, ब्रेड्थ म्हणजे 1.3, बरोबर आहे. 8 टू 16 कॅरी ओव्हर, 3 टू 6 प्लस 1 7, बरोबर आहे. प्लस 13 टू 26, एक डिजिट नंतर पॉईंट, 6 6 12 कॅरी ओव्हर, 7 प्लस 1 किती झाले 8, 8 प्लस 2 10, 10.2 सेंटीमीटर. ठीक आहे, हे होता सेकंडचा आन्सर. पुढची जी डायग्राम आहे ती आहे आपली स्क्वेअरची डायग्राम आहे, बरोबर आहे. आणि यामध्ये बघा P पासून Q चं जर डिस्टन्स बघितलं तर यामध्ये बघा 2 ब्लॉक्स आहेत आणि पुढच्या जर लाईन्स मोजल्या तर चौथ्या लाईनवर काय आहे, Q आहे. म्हणजेच यातलं जे डिस्टन्स आहे ते किती दिलेलं आहे आपल्याला, 2.4. आणि हा स्क्वेअर असल्यामुळं प्रत्येक साइड ही काय असणार आहे आपली, 2.4च असणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 इंटू 2.4 असणार आहे. 4 4 जा 16 कॅरी ओव्हर, 4 2 जा 8 प्लस 1 9. जे नॉर्मली मल्टिप्लिकेशन करतो सेम तसंच करायचंय, फक्त डिजिट किती आहेत ते मोजून इथं लिहायचे. एक डिजिट होतं त्यामुळे एक डिजिट सेंटीमीटर, म्हणजे 9.6 सेंटीमीटर हे याचा आन्सर असणार आहे. त्याच पद्धतीनं जो फोर्थ वन क्वेश्चन आहे, STUV हा रेक्टँगल आहे, याचं डिस्टन्स काय येतं ते तुम्ही काढा आणि पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल STUV याचं आन्सर काय येतं ते मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही समजेल, त्यामुळे मलाही लक्षात येईल की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजते. ठीक आहे, तर या ठिकाणी आपला व्हिडिओ संपतो. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट 50 बघणार आहोत. ठीक आहे, तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते बघत राहा. धन्यवाद.